दिनांक 17 गांधीग्राम दगडी पूल येथे कावड यात्रेदरम्यान ट्रॅक्टर पलटी होऊन मोठी दुर्घटना घडली। या अपघातात अनेक शिवभक्त जखमी झाले असून त्यांना तात्काळ अकोल्यातील विविध रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहे। जखमी भक्तांची नावे पुढीलप्रमाणे: अंकित ढोले, शुभम कडून, विश्वजित महाले, प्रतीक काशीद, ऋषी गावंडे, यश बडे, वैभव ठाकरे, ओम वाघ, सागर बावस्कर, अमित बख्तरिया, विश्वजित महल्ले, संतोष शिवरकर, भाग्य युवाचे, भारतीय जनता युवा मोर्चाचे हर्षद चौधरी, माधव मानकर दवाखान्यात दाखल। या दुर्घटनेत एकूण 20 पेक्षा अधिक शिवभक्त जखमी झाले असून त्यापैकी 15 जणांना हॉस्पिटलमध्ये, 6 जणांना ओझोन हॉस्पिटलमध्ये तसेच इतरांना GMC आणि KS पाटील हॉस्पिटलमध्ये आणि रावणकर हॉस्पिटल स्थानिक दवाखान्यात दाखल करून उपचार सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल, जयंत मसने, हर्षद चौधरी, पवन महल्ले, विलास शेळके, वैशाली शेळके, तुषार विरड, सतीश ढगे दवाखान्यात कार्यकर्त्यासह उपस्थित तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता गजभी यांना जखमी भक्तांना तातडीने सर्व औषधे व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले। तसेच ते सातत्याने रुग्णालयात जाऊन उपचाराचा आढावा घेत आहे। आमदार सावरकर यांनी जाहीर केले की या अपघातातील सर्व जखमींचा उपचार मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत करण्यात येईल। शिवभक्तांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना त्यांनी शिवचरणी केली। या घटनेची माहिती आमदार सावरकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर आणि खासदार अनुप धोत्रे यांना दिली असून तिघांनीही जखमींच्या उपचारात सर्वतोपरी मदत करण्याची हमी दिली आहे। अकोल्यातील सर्वात मोठ्या कावड यात्रापैकी एक असलेल्या या यात्रेत झालेल्या अपघातामुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून जखमी भक्त लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली जात आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।